स्वामींनी आपल्या भक्ताला कोणती अशी गोष्ट दिली की ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य उजळून निघालं. भक्ती आणि विराहाचा हा अद्भुत सोहळा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. काल आपण पाहिलं की स्वामींनी रावजींना बडोद्याला परत जाण्याची आज्ञा दिली. आज 12 फेब्रुवारीच्या नित्यदर्शनाच्या भागात रावजींच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ज्या स्वामींनी साक्षात दत्तात्रय रूपात दर्शन दिलं त्यांच्यापासून दूर जाणं रावजींना शक्यच नव्हतं. पण स्वामींनी त्यांना समजावलं, अरे रावजी, भक्ती ही अंतरात असते. तू कुठेही गेलास तरी माझं तुझ्यावर लक्ष असेल. तुझी 3 मुले आणि तुझी पत्नी हे सर्व माझ्याच सेवेत राहतील. स्वामींनी रावजींच्या अंगावरून हात फिरून त्यांना आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य, त्यांच्यात एक गूढ शक्ती संचारली. रावजी निघाले खरे, पण द्वारकेच्या प्रत्येक कणाकणात त्यांना स्वामीच दिसत होते. हीच तर खरी भक्तीची परीक्षा होती. आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. जेव्हा आपण स्वामींच्या सांगण्यावरून एखादी गोष्ट सोडतो तेव्हा स्वामी आपल्याला त्यापेक्षाही मोठं काहीतरी देण्यासाठी तयार असतात. निरोप हा शेवट नसून एका नव्या अध्यायाची सुरुवात असते. जर तुम्ही आज एकटे पडला असाल तर समजा स्वामी तुमच्या सोबत नवा इतिहास लिहिणार आहे. विश्वास ठेवा, ते कधीच आपल्याला वाऱ्यावर सोडत नाहीत. रावजी बडोद्याला परतले, पण त्यांच्या रूपाने स्वामींच्या लीला गुजरातमध्ये पोहोचल्या. उद्याच्या भागात स्वामी पुढे कोणत्या प्रांतात जाणार आहेत आणि कोणता नवीन चमत्कार करणार ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.